दरम्यान एक मोठी बातमी, फास्टॅग सक्तीला आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे आणि नवी मुदत 26 जानेवारी 2021 पर्यंत असू शकते आणि 20 ते 22% वाहनधारकांकडे अजूनही फास्टॅग नाहीये। महामार्गांवरची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ही फास्टॅगची सोय आणि मुदतवाढ मिळण्याची शक्यता। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमेय चुंभळे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। अमेय, फास्टॅग संदर्भात काय नवीन नियमावली? हो श्वेता, आता 1 जानेवारीपासून फास्टॅगची सक्ती ह्याची अंमलबजावणी होणार होती, पण जे टोल नाका चालक आहेत, टोल नाका चालवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्यांचा फीडबॅकही केंद्रीय रस्ते वाहतूक खात्याला असा गेला की एक तर 31 तारखेमध्ये आता न्यू इयरला वाहतूक वाढणार आहे आणि टोल नाका चालकांकडे मुख्यतः त्यांच्याकडे जी यंत्रणा आहे ती तयार नाही आहे की एकही कॅश लेन नाही आणि सर्व लेन या फास्टॅग लेन। आणि ह्याच्यामध्ये अजून महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गेल्या डिसेंबर 2019 मध्ये फास्टॅग आपल्या देशात सुरू झाला, तरीही अजून केवळ 75 ते 78% वाहनांमध्येच फास्टॅग लावलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मालवाहतूक वाहनांची संख्या मोठी आहे। पण जे चारचाकी चालक आहेत, म्हणजे आपण जर का टोल नाक्यावर बघितलं तर फॉर्च्युनर किंवा मर्सिडीज सारख्या मोठ्या मोठ्या गाड्यांवरही अजून फास्टॅग नाही आहेत काही केसेसमध्ये। त्याच्यामुळे सरकारची इच्छा नसली तरी त्यांना ही मुदतवाढ द्यावी लागते, नाहीतर ज्यांच्याकडे फास्टॅग आहे, जे नियम पाळतायत, त्यांनाही प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीलाचा सामना करावा लागेल। आणि फास्टॅगचा जो मूळ हेतू आहे की वेळ आणि इंधन वाचवणे, तोच जर का पूर्ण झाला नाही तर या सक्तीचा काही उपयोग होणार नाही, असा विचार आता केंद्रीय रस्ते खात्यामध्ये सुरू आहे, पण जी त्याच्यामध्ये अधिकृत घोषणा अजून तरी झालेली नाही। जी अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर फास्टॅग सक्तीला आता मुदतवाढ मिळू शकते 26 जानेवारी 2021 पर्यंत, कारण आता फास्टॅग सक्ती करण्यात येते। मात्र ज्या ठिकाणी टोल नाक्यांवरती वाहनांची होणारी गर्दी आणि ती टाळण्यासाठी फास्टॅगची सक्ती होते, त्यासाठी आता मुदतवाढ मिळू शकते। 31 डिसेंबर पर्यंतची मुदत होती, मात्र ती आता वाढून 26 जानेवारी 2021 होण्याची शक्यता आहे। आणि बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।